साठी इम्पॉर्टंट टॉपिक आहे पुढचा. सो थिअरीच्या दृष्टीने त्याचा स्टडी करायचा. न्यूमेरिकल खास करून येणार नाही डेफिनेटली. फॉर्म्युला फक्त एक वेळेस लक्षात ठेवा थोडासा. 2 मार्क्स साठी आलंच तर न्यूमेरिकल 2 मार्क्सला पडेल. पण थिअरीसाठी आहे इम्पॉर्टंट. 2 मार्क्स थिअरी किंवा 3 मार्क्स थिअरीचा क्वेश्चन होऊ शकतो पोलरायझेशन टॉपिक वरती. ओके, पुढे पहा. इलेक्ट्रिक आता जो वेळेस पाहिलं त्याचा हा सम पाहून घ्या इथं छोटासा त्या फॉर्म्युल्यावरती. आपण पाहिलं का की डायपोल मुवमेंट तयार होते. ओके, जेव्हा डायपोल तयार होतो दोन चार्जेस तयार होतात असे Q1 प्लस आणि Q मायनस आणि एका पर्टिक्युलर डिस्टन्सवर म्हणजे 2L डिस्टन्स आपण घेतलं होतं. त्यांनी इनिशियली इलेक्ट्रिकल फील्ड सोबत अँगल क्रिएट केलेला होता समजा थिटा नॉट आणि त्याच्यानंतर तो थिटा डिस्प्लेसमेंट परफॉर्म करतो. इथून तो इथे येतो असा आणि हा इथून इथे येतो. सो त्याचे जे मोमेंट परफॉर्म होतो तो थिटा डी थिटा आपण डिस्प्लेसमेंट होतो त्याला इंटिग्रेट केल्यानंतर आपण थिटा घेऊन टाकतो. ओके, पूर्ण थिटा डिस्प्लेसमेंट तो परफॉर्म करणार नंतर. तर अशा केसमध्ये त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी किती डेव्हलप झाली किंवा त्याच्यामध्ये किती पोटेन्शियल एनर्जी त्याच्या रोटेशनमुळे डेव्हलप झालेली असणार. तो रोटेशन परफॉर्म करायचं पोटेन्शियल एनर्जी डेव्हलप होईल. किती होईल तर ते पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला असतो. पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू पीई कॉस ऑफ थिटा नॉट मायनस कॉस ऑफ थिटा. सुरुवातीचा अँगल आणि फायनल अँगल. ओके, दोघांचे सबट्रॅक्शन. पीई म्हणजे डायपोल मोमेंट इंटू ई इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी. जर ते 90 डिग्री वरती जर प्लेस झालेले असतील म्हणजे ते डायपोल मोमेंट अशा टाइपचं असेल, इथं प्लस क्यू आणि इथं मायनस क्यू या टाइपचं असेल 90 डिग्री वरती इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटीला 90 डिग्री वरती जर तो डायपोल मोमेंट प्लेस झालेला असेल किंवा डायपोल असा प्लेस झालेला असेल 90 डिग्री मध्ये, सो दॅट टाइम तुमची जे पोटेन्शियल एनर्जी त्याच्यामध्ये स्टोअर झालेली असते ती एवढी असते. म्हणजे हा फॉर्म्युला लक्षात ठेवण्यापेक्षा हा लक्षात ठेवा. मायनस पीई कॉस ऑफ थिटा. थिटा नॉट घेतला काय नाही घेतला काय काही फरक पडत नाही कारण कॉस ऑफ 90 डिग्रीची व्हॅल्यू 0 होऊन जाते. ओके, त्याच्यानंतर दुसरी गोष्ट होती जर इनिशियली डायपोल जर पॅरलल असेल त्याचा अर्थ आहे त्याचा की सुरुवातीला जर तुमचा डायपोल असा असेल म्हणजे प्लस क्यू आणि मायनस क्यू अशा टाइपचा जर डायपोल असेल तर याच्यामध्ये तुमची इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी पॅरलल 0 डिग्री येईल आणि कॉस ऑफ झिरोची व्हॅल्यू 1 होते. सो तुम्हाला या फॉर्म्युल्यामध्ये 1 सबस्टिट्यूट करता येतो. कॉस ऑफ थिटाच्या जागी मी 1 टाकू शकतो. क्लिअर? हो सर. क्लिअर? हा, एवढं मागच्या वेळेस झालं होतं डिस्कस करून. डेरिव्हेशन लक्षात ठेवा थोडंसं. न्यूमेरिकल आता तुम्हाला समीतून समजून जाईल. फॉर्म्युला समजला की सम बरोबर समजतो. फॉर्म्युलाच इम्पॉर्टंट असतो खरं म्हटलं तर. पहा इकडे, इन अन इलेक्ट्रिक डायपोल कन्सिस्ट ऑफ 2 ऑपोजिट चार्जेस. ओके, Q1 आणि Q2. इच मॅग्निट्यूड, दोघांची मॅग्निट्यूड दिली आहे, Q1 ची दिली आहे आणि Q2 ची दोघांची मॅग्निट्यूड आहे 1 मायक्रो कुलम. म्हणजे एक चार्ज असणार प्लस क्यू समजा इथं 1 मायक्रो कुलम असेल तर या ठिकाणी हा दुसरा जो चार्ज असेल तो -1 मायक्रो कुलम असतो. कारण ऑपोजिट चार्जेस आहेत ना, मॅग्निट्यूड सारखी आहे पण डायरेक्शन ऑपोजिट आहे. म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस असणार. क्लिअर? क्लिअर? Q1 ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह घेणार तर Q2 ची व्हॅल्यू निगेटिव्ह घ्या, सेम घ्या, फक्त निगेटिव्ह राहील बिकॉज तसं मेन्शन आहे की ऑपोजिट चार्जेस आहेत म्हणून. त्याच्यानंतर पुढे पहा, द डायपोल इज प्लेस्ड, दोघांमधला डिस्टन्स किती आहे 2 सेंटीमीटर. आता हे 2 सेंटीमीटर डिस्टन्स काय असेल दोघांच्या मधलं डिस्टन्स आपण त्याला टॉईस ऑफ म्हटलं होतं. हा Q1 हा Q2 डेरिव्हेशन मध्ये जर तुम्ही नीट पाहिलं तर ह्या डिस्टन्सला काय म्हणायचो 2L डिस्टन्स म्हणायचो. इथून हाफ इथपर्यंत L आणि इथून इथपर्यंत L, हे दोघांचं मिळून पुढे पहा, द डायपोल इज प्लेस्ड इन अन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. ई ची व्हॅल्यू दिली तुम्हाला. एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय, ई ची व्हॅल्यू दिलेली आहे. ई इज इक्वल टू 10⁵ न्यूटन पर कुलम. ओके, फोर्स पर युनिट चार्ज. तो हे तुम्हाला ई ची व्हॅल्यू गिवन दिलेली आहे तुम्हाला इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटीची मॅग्निट्यूड. त्यानंतरची गोष्टी पहा, आता काढायचं काय, द मॅक्झिमम टॉर्क एक्झर्टेड बाय द डायपोल म्हणजे काय, टॉर्क काढा. ओके, त्यानंतरची गोष्ट, द वर्क अँड द एक्सटर्नल एजंट विल हॅव टू डू इन द टर्निंग द डायपोल थ्रू 180 डिग्री स्टार्टिंग फ्रॉम द पोझिशन ऑफ थिटा इज इक्वल टू 0. म्हणजे 0 डिग्री पासून तर 180 डिग्री पर्यंत जर मी त्याला मूव्ह केलं म्हणजे तो सुरुवातीला कसा होता असाच होता
हा इथं Q1 चार्ज असेल, हा इथं Q2 चार्ज असेल. सुरुवातीला ही केस काय होती, याच्यामध्ये पण थिटाची व्हॅल्यू, थिटा नॉटची व्हॅल्यू समजा 0 आली, बरोबर. इनिशियल केस मध्ये 0 डिग्री आहे, कारण इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी पण अशीच आहे. डाऊट छान. नाही सर. ओके. आता हे रोटेट झाली, म्हणजे हा Q2 असा रोटेट होऊन इथं आला, हा Q1 इथं रोटेट होऊन इथं आला, आणि हा Q2 इथे. म्हणजे कंडिशन कशी झाली ती अशी झाली बा. म्हणजे आता या ठिकाणी हा रोटेशन परफॉर्म केलंय आणि या ठिकाणी Q2 आलेला आहे, या ठिकाणी Q1 आलेला आहे, रोटेट होत. कळालं का? हो. मग 180 डिग्री परफॉर्म केलं ना त्यांनी. हे किती डिग्री फिरला तो Q1? 180 डिग्री फिरला. हा Q2 पण किती फिरला? 180 डिग्री फिरला ना. म्हणजे थिटाची व्हॅल्यू किती आहे? 180 डिग्री. काही डाऊट? नाही सर. आपण इथं इनिशियल केसला थिटा नॉट घेतो आणि फायनल केसला थिटा घेतो डेरिव्हेशन मध्ये. डेरिव्हेशन नुसार अभ्यास करायचा, ज्याचा अभ्यास केला त्यालाच अप्लाय करायचं. मग इथं इनिशियल केस 0 डिग्री असणार आणि तो पूर्ण कम्प्लीट 180 डिग्री म्हणजे असा आडवा झालेला आहे तो. फक्त Q2 चार्ज इकडे येऊन जाईल, Q1 चार्ज इकडे येऊन जाईल, रोटेट होईल. सो थिटाची व्हॅल्यू 180 भेटणार. सो तुम्हाला माहिती आहे आता काय करायचं. तर तुम्हाला काय काढायचंय, तुम्हाला वर्क काढायचंय. वर्क किती होईल मग तिथं? मग वर्कचा फॉर्म्युला, वर्क म्हणजे काय? पोटेन्शियल एनर्जी. जेवढी पोटेन्शियल एनर्जी त्याच्यामध्ये स्टोअर्ड होईल तेवढंच त्याचं वर्क झालेलं असतं. यू नो द फॉर्म्युला ऑफ पोटेन्शियल एनर्जी. क्लिअर? सो आपल्याला पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला माहिती आहे, पीई कॉस ऑफ थिटा नॉट मायनस कॉस ऑफ थिटा. तर हा जो फॉर्म्युला आहे, हा पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो? वर्कचा फॉर्म्युला. वर्क. काय मुद्दा आहे का याच्यामध्ये? काही प्रश्न नाही. म्हणजे तुम्हाला काय काढायचे ते समजलं, काय दिलंय ते समजलं. आता काढणार कसं? तर पहिली गोष्ट तुम्हाला काढायची टॉर्क, मॅक्झिमम टॉर्क. नुसता टॉर्क नाही हा, असं महत्वाचं आहे. मॅक्झिमम टॉर्क किती प्रोड्यूस होईल हे काढायचे. त्याच्यामुळे त्याचा अँगल डिसाईड होईल. तुम्हाला अँगल सांगितलेला नाही वरती, मग तो अँगल का नाही सांगितला? कारण ही कंडिशन महत्वाची. सर्वात जास्त टॉर्क तुम्हाला कुठं भेटेल? पहिले टॉर्कचा फॉर्म्युला लिहून घ्या. टॉर्कचा फॉर्म्युला काय आला होता तुमचा? टॉर्कचा फॉर्म्युला होता पीई साइन ऑफ थिटा. आठवलं का? हो. हा क्रॉस प्रोडक्ट होता इथं, पी आणि ई चा टॉर्क. म्हणजे क्रॉस प्रोडक्टच्या काढलं तर मला मॅग्निट्यूड मध्ये पीई साइन ऑफ थिटा लिहावं लागतं. क्लिअर? एकदा परत क्लिअर करू का? टॉर्क म्हणजे असतं टॉर्क वेक्टर इज इक्वल टू डायपोल मोमेंट वेक्टर इंटू इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी. क्रॉस प्रोडक्ट असतो दोघांचा. सो क्रॉस प्रोडक्ट जर मी काढला तर मॅग्निट्यूड ऑफ टॉर्क इज इक्वल टू पी वेक्टर मॅग्निट्यूड पी, ई वेक्टरची मॅग्निट्यूड ई, आणि क्रॉस प्रोडक्टच्या ऐवजी साइन ऑफ थिटा. क्लिअर? हो सर. हा. आता प्रश्न राहिला मॅक्झिमम टॉर्क. जर मला टॉर्क मॅक्झिमम पाहिजे, तर म्हणजे टॉर्कची व्हॅल्यू मॅक्स पाहिजे. सर्वात जास्त व्हॅल्यू कधी भेटेल? तर पी आणि ई ची व्हॅल्यू तर काही चेंज होणार नाही, पण थिटाची अशी कुठली व्हॅल्यू असते की त्याला साईनची व्हॅल्यू सर्वात जास्त आहे? 90 डिग्री. साईन. हा, म्हणजे थिटा कोणता डिग्री असला पाहिजे? 90 डिग्री. का? कारण साईन 90 हा 1 असतो, आणि मग साईनची तुम्ही कुठलीही व्हॅल्यू घ्या, ती 1 पेक्षा छोटीच येणार. सर्वात जास्त साईन मध्ये सर्वात जास्त व्हॅल्यू 1 होऊ शकते, त्याच्या पलीकडे कुठली व्हॅल्यू होऊ शकत नाही. छोटी येणार -1 सर्वात छोटी व्हॅल्यू, 1 सर्वात मोठी व्हॅल्यू, आणि मिडलला 0 असं असतं ते. सो जर त्यांनी सांगितलं होतं की सर्वात मिनिमम टॉर्क कोणाचा राहील, तर मग इथं 180 डिग्री घ्यावं लागलं असतं, कारण -1 येते 180 डिग्री. आलं का लक्षात? आलं का लक्षात? 180 डिग्रीला -1 येते, 90 डिग्रीला +1 येते, आणि 0 डिग्रीला 0 येते. अशी साईनची व्हॅल्यू असते. ज्याला टेबल आठवत नसतील ट्रिग्नोमेट्रीचे, त्यांनी वापस व्हॅनिश करायचं ट्रिग्नोमेट्रीचं नॉलेज. तो मॅक्झिमम साईनची व्हॅल्यू 90 डिग्रीला असते. सो मी 90 डिग्री थिटा सबस्टिट्यूट करणार. डायपोल मोमेंटचा जो प्रश्न आला, तर हे डायपोल मोमेंट कसं काढणार तुम्ही? तर डायपोल मोमेंट कसं काढतात ते पाहू. डायपोल मोमेंटचं मिनिंग असतं की तुमचे जे दोन चार्जेस आहेत ते काय मोमेंट आहे. मोमेंट कसं काढतात? बेसिक फॉर्म्युला मोमेंटचा. मेकॅनिकल मध्ये मोमेंट कशाला म्हणतात? जर मी तुम्हाला म्हटलं की मोमेंट काढा, कोणत्याही ऑब्जेक्टचा मोमेंट काढा, जसं की हा एक ऑब्जेक्ट आहे, हा इथं समजा तुमचा हा दरवाजा आहे. दरवाजाला हा जो तुमचा डोअर असतो ना, त्याच्यासाठी मोमेंट हा शब्द वापरला जातो. डोअरचा मोमेंट काढा वगैरे, हे तुम्हाला इंजिनिअरिंग मध्ये पाहायला भेटेल. सध्याला संदर्भ नाहीये म्हणून शॉर्ट मध्ये सांगतो. जर का ऍक्सिस ऑफ रोटेशन असेल इथं, ऍक्सिस ऑफ रोटेशन किंवा रोटेशनल मोशन मध्ये पण तुम्हाला टॉपिक पाहायला भेटेल. ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे, इथून हा दरवाजा असा रोटेट होतो. ओके, असा पुढे मागे असा रोटेशन देतो त्याच्या अवतीभोवती. मग आता मी तुम्हाला म्हणतोय की हा ओ पॉईंट पासून हे जे डिस्टन्स आहे, एवढं डिस्टन्स हे समजा 5 सेंटीमीटर आहे. ओके,
ओके. हो. आणि या ठिकाणी किती फोर्स लावलेला आहे मी, हा फोर्स लावलेला आहे समजा मी F इज इक्वल टू लावलेला आहे काहीतरी 10 न्यूटन, आणि हा समजा मीटर आहे समजा 5 मीटर आणि 10 न्यूटन असं डिस्टन्स आहे. हे डिस्टन्स 5 मीटर आहे इथून इथपर्यंत, आणि हा टॉर्क लावला. तर तुमचा जो डायपोल मोमेंट असतो, मोमेंट हा शब्द वापरतोय मी, मिनिंग असतं की एका सेंटर पॉइंट पासून तो लावलेला फोर्स इंटू त्याचं डिस्टन्स, म्हणजे इनडायरेक्टली तो टॉर्क असतो. टॉर्क सारखाच प्रकार आहे, फक्त टॉर्क मध्ये काय प्रकार आहे की याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फोर्सेस लावू शकतो मी. म्हणजे इथं एक फोर्स लावला, इथं एक फोर्स लावला, इथं एक फोर्स लावला, तर हा प्रत्येकानुसार त्याचं डिस्टन्स मेजर करतो. म्हणजे या ए पॉईंट साठी जे मोमेंट, डायपोल मोमेंट असेल किंवा मोमेंट जे असेल, ते मोमेंट शब्द कसा वापरला जातो, मोमेंट म्हणजे काय, त्याचा फोर्स म्हणजे हा फोर्स आणि त्याचा डिस्टन्स. आलं छान. ए पॉईंट साठी मग तसं समजा हा बी फोर्स लावलेला असेल इथं बी, मग हा F1 फोर्स आणि त्याचा डिस्टन्स इथपर्यंतच. आलं का लक्षात? आलं का हो. लक्षात? म्हणजे मोमेंट निघतं बीचं. हा समजा इथं सी पॉईंट असेल तर याचा मोमेंट कसं लिहिणार, हा फोर्स इथं लावलेला फोर्स FC आणि त्याचं डिस्टन्स एवढं, हे सी डिस्टन्स समजा, मग त्याचं मोमेंट निघणार, मोमेंट कॅपिटल M C इज इक्वल टू त्याचा लावलेला फोर्स FC होता, त्याचं डिस्टन्स किती होतं तर C होतं. कळालं? याला म्हणतात मोमेंट मेकॅनिकल मध्ये. ओके. हो. तर हे मेकॅनिकलचाच कॉन्सेप्ट तुम्हाला इलेक्ट्रिकल मध्ये उचलला जातो, कारण माणसाने मेकॅनिकल पासूनच इलेक्ट्रिकल जनरेट केलेलं आहे. मग त्याने कसा विचार केला, मोमेंट जर तुम्हाला डायपोल मोमेंट काढायचं असेल, डायपोल म्हणजे काय, मग एक पॉझिटिव्ह चार्ज असणार, एक निगेटिव्ह चार्ज असणार. सो हिअर निगेटिव्ह चार्ज आणि हिअर पॉझिटिव्ह चार्ज. ओके, प्लस क्यू मायनस क्यू. तर तुम्ही मायनस क्यू ला रेफरन्स पकडताय आणि डायपोल असं रोटेट होणार आहे, बरोबर? रोटेट होणार आहे ना ते इलेक्ट्रिक फील्डमुळे. हो. तर मग हे डायपोल किती डिस्टन्स दूर आहे, 2L डिस्टन्स दूर आहे. म्हणजे दोन पोलच्या मध्ये डिस्टन्स किती आहे, 2L डिस्टन्स दूर आहे. आणि हा चार्ज, आता जसं तिकडे फोर्स असतो तर इकडे चार्ज आहे ना, पॉझिटिव्ह. हा चार्ज जेवढा जास्त तेवढं ते डायपोल जास्त मुवमेंट जास्त भेटणार आहे. तर इथं तो चार्ज काम करेल, त्या फोर्सच्या जागी इथं चार्ज काम करतो, आणि हे डिस्टन्स 2L. म्हणजे तुम्हाला जर मी विचारलं की डायपोल मोमेंट P, डायपोल मोमेंट काय असेल, तर डायपोल मोमेंट असेल P इज इक्वल टू, हे डिस्टन्स असतं 2L, आणि त्याचा जो फोर्स म्हणजे इथं चार्ज काम करतो तो म्हणजे चार्ज Q. म्हणजे तुमच्या डायपोल मोमेंटचा फॉर्म्युला झाला Q इंटू 2L. ओके. हो. कळालं? हो सर. हा, थोडसा मेकॅनिकलचा संदर्भ येतो इथं, त्याच्या रिलेट करून घ्या. मग तुम्हाला जेव्हा डायपोल मोमेंट दिलेलं नसतं त्या टायमाला हा मोमेंटचा कॉन्सेप्ट वापरायचा आणि डायपोल मोमेंट काढून घ्यायचं. कारण तुम्हाला टॉर्कच्या फॉर्म्युल्यामध्ये मोमेंट, डायपोल मोमेंट लागणार आहे. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी दिलेली आहे, थिटा मॅक्झिमम म्हटल्या कारणाने 90च असणार आहे, याच्यात काही डाऊटच नाहीये. फक्त प्रश्न राहिला होता या पीचा. हा पी कसा काढला मी, पी म्हणजे काय असतं मग, Q इंटू PL. हे कसं काय आलं ते सांगितलं आता. आलं का लक्षात? हो सर. हा, मग हे व्हॅल्यू घ्या. हे Q चार्ज दिलेलं आहे तुम्हाला, किती चार्ज येतो, तर 1 इंटू 1 मायक्रोकुलम आहे. 1 मायक्रोकुलमचं मिनिंग काय होतं, 1 मायक्रोकुलम, मायक्रो म्हणजे 10⁻⁻⁻. ओके, आणि 1 इंटू 10⁻⁻6 कुलम. मग 1 इंटू 10⁻⁻6 म्हणजे 10⁻⁻6 कुलम लिहिलं तर काही बिघडेल का? नाही. हा, मग ते इथं मी चार्जच्या जागी मी 10⁻⁻6 लिहिलं. 2 आहे हा, आणि L जे दोघांमधलं डिस्टन्स ते 10⁻⁻2 दिलेलं इथं. त्याचं कारण असं आहे की हा जो डिस्टन्स आहे 2 सेंटीमीटर दिलेलं होतं, 12 तुम्हाला. क्लिअर? दोन चार्जेसच्या मध्ये डिस्टन्स किती आहे, 2 सेंटीमीटर. हे बघा, दिसतंय का? हो. डिस्टन्स बिटवीन 2 चार्जेस, आणि डिस्टन्स सेंटीमीटर मध्ये मीटर मध्ये कन्वर्ट करावं लागेल. कसं कन्वर्ट करतात, 2 इंटू 10⁻⁻2 मीटर. क्लिअर? हो सर. सो हे डिस्टन्स घ्या, दोघांच्या मधलं डिस्टन्स होतं 2L. त्या 2L च्या जागी डायरेक्ट सेंटीमीटर मला दिलेलं होतं, सो मी ते सबस्टिट्यूट करणार. सो मला याच्यातले व्हॅल्यू भेटतील 10⁻⁶, 10⁻², मायनस मायनस प्लस होईल, -6, -2, -8 झाले, आणि हा 2 एच इट इज. ओके, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी माहिती होती. याच्यात घ्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून टाका. साइन ऑफ 90 ची व्हॅल्यू 1 भेटेल, ही डायपोल मोमेंटची व्हॅल्यू, आणि ही होती तुमची इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची व्हॅल्यू 10⁵. सो व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर आपल्याला काय आउटपुट भेटते,
10⁻⁸ 10⁵ सो -8 आणि +5 किती -3 उरले. सो 10⁻³ आणि हा 2 × 1 2. त्याचं युनिट काय देणार तुम्ही? टॉर्कचं युनिट कसं लिहितात? टॉर्कचा काय फॉर्म्युला असतो? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स कशात मोजतात? न्यूटन मध्ये. डिस्प्लेसमेंट कशात मोजतात? मीटर मध्ये. न्यूटन मीटर म्हणजे टॉर्क. कळालं? हो. सो युनिट पण महत्वाचं आहे. युनिट नाही लिहिलं तर मार्क जातील तुमचे. टॉर्क मोजतात न्यूटन मीटर मध्ये. सो न्यूटन मीटर तुझं युनिट आला पाहिजे. राहिला प्रश्न वर्क डनचा. वर्क डनचा तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे, पीई कॉस ऑफ इनिशियल थिटा. आता याने θ1 म्हटलं, इथं θ2 म्हटलं. तुम्ही काय म्हटलेलं याला? तुम्ही याला θ0 म्हणतात आणि याला θ म्हणतात. क्लिअर? हो. तुमच्या याच्यानुसार घ्यायचं. ते प्रत्येक बुक वेगवेगळे नॉर्म्स वापरतं. तर पहा मग, इकडे पी ची व्हॅल्यू माहिती, ई ची व्हॅल्यू माहिती आहे, θ0 ची पण व्हॅल्यू माहिती. सुरुवातीला ते 0 डिग्री होता, म्हणजे त्यांनी सांगितलंय ते पॅरलल होतं, म्हणजे θ0 ची व्हॅल्यू काय येणार? 0. आणि नंतर तो 180 डिग्री रोटेट झालाय. θ0 ची व्हॅल्यू येणार आहे 0 आणि नंतर तो 180 डिग्री रोटेट झाला, सो त्याची व्हॅल्यू येणार आहे 180 डिग्री. क्लिअर? हो सर. क्लिअर? कंडिशन सांगितली मी. सो इथे ही व्हॅल्यू टाका, इथे ही व्हॅल्यू टाका. कॉस ऑफ 0, कॉस ऑफ 180. सो तुम्हाला इथं पहा, ही व्हॅल्यू पी ची झाली, ही व्हॅल्यू ई ची झाली, ही व्हॅल्यू कॉस ऑफ θ0 ची झाली, ही व्हॅल्यू कॉस ऑफ θ ची झाली. सो व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर तुम्हाला आन्सर भेटेल 10⁻⁸ आणि 10⁵. त्याचा आन्सर भेटणार 10⁻³ प्लस मायनस मायनस होणार, -8 + 5 -3 2 ॲज इट इज. राहिला प्रश्न याचा. तर कॉस ऑफ 0 ची जी व्हॅल्यू येते तीच कॉस ऑफ 180 ची पण येणार. त्याचं कारण आहे तसं. ते अलाइड अँगल 11वीला शिकवलंय मी तुम्हाला हे. असं असतात पहा ते. है ना? इथं 0 डिग्री, इथं 90 डिग्री, इथं 180 डिग्री आणि इथं 270 डिग्री आणि पुन्हा इथं 360 डिग्री. ओके? जेव्हा तुम्ही कॉसची व्हॅल्यू घेतात तर कॉस ऑफ 0 डिग्री काय असतं? 1. 1. मग जर तो इथं 1 येतो तर त्याच्या एक्झॅक्ट ऑपोजिटला तो -1 येणार. समजलं का? हो. मायनस आणि प्लस होत असतात ते ऑपोजिटला. मग समजा कॉस ऑफ 90 डिग्री, कॉस ऑफ 90 डिग्री जर का 0 आहे, 0. -0 झालं पाहिजे, पण 0चा काही तसा फरक पडत नाही. समजलं का? हो सर. 0 लिहा, -0 लिहा, 0च राहतं ते. म्हणून या ठिकाणी दोघं ठिकाणी 0 येणार. समजा हीच गोष्ट मी जर का साईनच्या बाबतीत घेतली तर साइन ऑफ 0 काय असणार? 0. मग इथं साइन ऑफ 180 पण 0च येईल, कारण ते +0 -0 डझंट मॅटर. पण या ठिकाणी फरक पडेल पहा. साइन ऑफ 90 डिग्री हा 1 असतो, मग 1. साइन ऑफ 270 डिग्री काय येणार? -1. कळालं? मग सर साइनची 270 ला सगळ्यात मिनिमम व्हॅल्यू असते का? हा, साइनची 270 ला सर्वात मिनिमम व्हॅल्यू, 90 ला सर्वात जास्त व्हॅल्यू एका रोटेशन. ओके? हो. कॉसची 0 डिग्रीला सर्वात जास्त व्हॅल्यू असते आणि 180 डिग्रीला सर्वात कमी व्हॅल्यू असते. तर या ठिकाणी आपल्याला कॉस पाहिजे. कॉस 180 डिग्री पाहिजे. मग काय मोठा प्रश्न आहे का? कॉस जर 180 काढायचा असेल तर कॉस 0 काढा, त्याचा साइन चेंज करून टाका. कॉस 01 होता, समजलं का? हो. आणि हे बाहेरचं मायनस साइन आणि हे मायनस साइन मिळून साइन झालं. इथं दिसतंय का? हो सर. मग ते 1 + 1 2 होणार, 2 × 2 4 होणार. सो 4 10⁻³ आणि वर्क मेजर केलं जातं जूल मध्ये. हे डाऊट न्यूमेरिकल मध्ये? नाही. हे बघा, कॉन्सेप्ट क्लिअर असतील तर कुठलाही न्यूमेरिकल सॉल्व्ह करणं काहीच अवघड नाहीये. सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो कॉन्सेप्ट. म्हणून कॉन्सेप्टवर इतका फोकस करतो मी, कारण एक न्यूमेरिकल जरी शिकवला तरी खूप झालं. ते कॉन्सेप्ट खूप महत्वाचे. कुठं काय का रोटेट होते, कसं रोटेट होते, काय फॉर्म्युला होता, कशाचा काय येतोय हे समजणं गरजेचं असतं. नाहीतर तुम्हाला नुसते फॉर्म्युले रटवून दिले तर काही फायदा नाही त्याचा, 0 व्हॅल्यू होऊन जाईल त्याची. ओके? आता पुढे पाहू आपण डायइलेक्ट्रिक्स अँड इलेक्ट्रिक पोलरायझेशन. 2 मार्क्स किंवा 3 मार्क्सचा टॉपिक आहे हा. डायइलेक्ट्रिक तुम्ही इनडायरेक्टली कशाला म्हणणार? की ज्याच्यामध्ये जवळपास इन्सुलेटर असतात ते, म्हणजे तुम्ही त्यांना इन्सुलेटरच म्हणणार. ज्यातनं इलेक्ट्रिसिटी पास होत नाही त्यांना तुम्ही डायइलेक्ट्रिक म्हणतात. छोटी मोठी इलेक्ट्रिसिटी पास होऊ शकते, म्हणजे काहीतरी समवॉट 1 2 4 5 झाला. ओके? सो आता याच्यामध्ये पहा, इथं तुम्हाला पोलरायझेशन आणि डायइलेक्ट्रिक या दोन गोष्टी पाहायला भेटतील पहिल्या पॅराग्राफ मध्ये. याचा एक व्हिडिओ पाहू आपण, त्याच्यातनं हे अभ्यास तुम्ही घरी वाचून घ्या. डायइलेक्ट्रिक जो असतो तो एक इन्सुलेटर असतो.
Insulate which can be used to हॅलो, आवाज येतोय का? येतोय सर. हो. पुढे पहा. डायइलेक्ट्रिक्स आर द इन्सुलेट विच कॅन बी यूज टू स्टोअर द इलेक्ट्रिकल एनर्जी. हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. जे तुम्ही बॅटरी वगैरे यूज करतात, बॅटरी वगैरे जी असते, त्या दोन बॅटरीच्या तुम्ही जर बॅटरीचा सेल वगैरे किंवा बॅटरी जर ओपन करून पाहिली तर काय असतं, इकडच्या बाजूला एक प्लेट असते, इकडच्या बाजूला एक प्लेट असते, त्याला कॅपॅसिटर म्हणतात. ते कॅपॅसिटर वगैरे हे असेच असतं. ही प्लेट पॉझिटिव्हली चार्ज असते, ही प्लेट निगेटिव्हली चार्ज असते, आणि या दोघांच्या मध्ये या डायइलेक्ट्रिकचा सर्वात महत्त्वाचा रोल असतो. ह्यामध्ये डायइलेक्ट्रिक मटेरियल असतं असं प्लेस केलेलं. ओके, हे डायइलेक्ट्रिक मटेरियलचं काय काम असतं, हे चार्जला इकडचं इकडे जाऊ देत नाही आणि इकडचं इकडे जाऊ देत नाही. त्यामुळे फ्लो होणार नाही, आणि फ्लो जर होणार नाही तर हे चार्ज इथं वाढत राहतात. इथं खूप निगेटिव्ह चार्ज होतो, इथं खूप पॉझिटिव्ह चार्ज होतो. म्हणजे याचं काय वाढतं, काय वाढतं, याचं पोटेन्शियल वाढतं ना. पोटेन्शियल. हा, मग ते बॅटरी म्हणून काम करते. मग तुम्ही जेव्हा याला प्लस करणार तेव्हा याच्यातनं चार्ज फ्लो होतो, जेव्हा तुम्ही सर्किट कनेक्ट करतात तेव्हा, आणि मग हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह एकमेकात पास व्हायला लागतं, मग तुम्हाला इलेक्ट्रिसिटी भेटते. मग हे बॅटरीचं फंक्शन आहे. सो हा डायइलेक्ट्रिक तिथं खूप महत्त्वाचं काम करतो. डायइलेक्ट्रिक म्हणजे तो इन्सुलेटर सारखं वर्क करतो, पण मग तुम्ही त्याला कनेक्शन दिल्यानंतर तो कंडक्टर होऊन जातो. अशा टाईपचं मॅनेजमेंट आहे ते. समजेल तुम्हाला ते पुढे बॅटरी वगैरे मध्ये शिकणारच आहे आपण व्यवस्थित. तर हे कन्सेप्ट फक्त राहू दे, डायइलेक्ट्रिक काय असतं. इलेक्ट्रिक एनर्जी स्टोअर करण्यासाठी आपण याचा यूज करतो खास करून. दिस इज बिकॉज ऑफ वेन such substance are placed in an external field, their positive and negative charges get displaced in opposite direction and the molecule develop a net dipole moment. This is called as polarization. हा polarization जो मटेरियलचा कन्सेप्ट आहे हा इथून जनरेट होतो, आणि जे मटेरियल पोलरायझेशन इफेक्ट प्रोड्यूस करतात त्यांना डायइलेक्ट्रिक्स म्हणतात. म्हणजे काय होतंय पहा, शॉर्ट मध्ये सांगतो की जर आपण यांना, हे जे सबस्टन्स असतात डायइलेक्ट्रिक सबस्टन्स, समजा इन्सुलेटर सारखेच असतात ते, त्यांना जर आपण इलेक्ट्रिक फील्ड मध्ये प्लेस केलं, म्हणजे आपण एक एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे ते ई है ना, एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड आहे, त्याच्यामध्ये आपण त्याला प्लेस करून टाकलं त्या डायइलेक्ट्रिक मटेरियलला, तर काय होईल, तर त्याचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस जे असतात ते डिस्प्लेस होतात इन ऑपोजिट डायरेक्शन मध्ये. म्हणजे दोघं एकमेकाच्या ऑपोजिट डायरेक्शन मध्ये डिस्प्लेस होतात, आणि त्याच्यामुळे काय होतं की मोलिक्यूल डेव्हलप द नेट डायपोल मोमेंट. मग त्याच्यामध्ये डायपोल मोमेंट प्रोड्यूस होते. म्हणजे काय होतं, इकडे सगळे पॉझिटिव्ह चार्ज तयार होऊन जातील एका बाजूला. ते म्हणजे समजा हे जर असं मटेरियल, हे डायइलेक्ट्रिक मटेरियल होतं समजा, याच्यामध्ये असे पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज असे मिक्स झालेले होते. ओके, असे कुठं पण असतील ते. होतं काय, जर मी याला इलेक्ट्रिक फील्ड मध्ये प्लेस केलं, म्हणजे याला इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवलं, प्लेस केलं, तर काय होईल, इलेक्ट्रिक फील्ड ची पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे जात असतो. इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे इकडे पॉझिटिव्ह असेल तर तो इकडून निगेटिव्ह कडे जात असतो. इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन तशीच असते ना, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि हा निगेटिव्ह चार्ज आहे, तर इलेक्ट्रिक फील्ड कशी जाते, पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे, अशी डायरेक्शन असते इलेक्ट्रिक फील्डची. ओके, हो. हा, मग ही त्याची डायरेक्शनने जात असते. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड मध्ये स्वतःच इकडच्या बाजूला निगेटिव्ह पॉईंट आहे, इकडच्या बाजूला निगेटिव्ह आहे इलेक्ट्रिक फील्डचा, आणि इकडच्या बाजूला पॉझिटिव्ह आहे इलेक्ट्रिक फील्डचा बाहेरच्या. आता डायइलेक्ट्रिक मटेरियल मध्ये जर घेऊन आलो मी याच्यामध्ये, तर काय पडेल, तर हे इलेक्ट्रिक फील्ड हे जे निगेटिव्ह पॉईंट आहे, हा निगेटिव्ह पॉईंट हे जे डायइलेक्ट्रिक मटेरियल आहे याच्या पॉझिटिव्ह पॉईंटला अट्रॅक्ट करेल की नाही, हो. अट्रॅक्ट करेल की नाही. हा, म्हणजे या डायइलेक्ट्रिक मधले सगळे पॉझिटिव्ह या बाजूला तयार होऊन जातील. आलं का लक्षात, हो. कारण हा निगेटिव्ह त्याला ओढतो, आणि या डायइलेक्ट्रिक मटेरियल मधले सगळे निगेटिव्ह या बाजूला तयार होऊन जातील, कारण हा पॉझिटिव्ह त्याला इकडे ओढणार. कळालं का? हो सर. हा, मग आता हे डायपोल मोमेंट तयार झालं की नाही, इथं डायपोल तयार झाला की नाही, एका बाजूला पॉझिटिव्ह चार्ज, ओके, आणि एका बाजूला निगेटिव्ह चार्ज. करेक्ट. हो. हो. डायपोल आहे की नाही, यांच्यामध्ये डिस्टन्स,
याला डायपोल म्हणतो की नाही आपण, हा. बरोबर ना? हा, तर हे सगळं प्रोड्यूस होते आणि ह्या याचं जे नेट डायपोल मोमेंट असतं याच्यामध्ये इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी 0 होऊन जाते आणि हे जे डायरेक्शन ऑपोजिट होऊन जे डायपोल तयार होतं या कॉन्सेप्टला म्हणतात पोलरायझेशन. पोलरायझेशन मध्ये काय होतं, इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी 0 होते. ते समजेल तुम्हाला कशी होते, का होते, मी सांगतो ते व्यवस्थित. टेम्पररी कन्सेप्ट समजून घ्या फक्त वरच्यावरती, की पोलर म्हणजे नेमकं काय असतं, डायलेक्ट्रिक म्हणजे नेमकं काय असतं. तर हे जे असं मटेरियल आहे की ज्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी मध्ये आपण प्लेस केलं, इलेक्ट्रिक फील्ड मध्ये प्लेस केलं, तर त्याच्या इंटेन्सिटीमुळे त्याचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस डायपोल जनरेट करतात. अशा टाईपच्या मटेरियलला डायलेक्ट्रिक म्हणायचं. ओके, आणि ते डायपोल होऊन इलेक्ट्रिक फील्डचा इफेक्ट नल होतो, त्या नलिफिकेशनला आपण म्हणतो पोलरायझेशन. समजलं का? हो सर. सर परत एकदा सांगा ना. हा, नाही मी ते क्लिअर करणार आहे, तसं घाबरू नका तुम्ही. मी एक व्हिडिओ दाखवतो तुम्हाला, त्याच्यातून होईल. असं नाही समजणार, असं अवघडच सांग, ते समजतच नाही लवकर. हा, आता इथून तुम्हाला सगळं क्लिअर होईल. हा टॉपिकच क्लिअर होईल डायरेक्ट. ओके, आवाज येतोय का? हो. आवाज येतोय का? हा, आता पुढे पहा. या ठिकाणी काय दाखवले तुम्हाला, डायइलेक्ट्रिक अँड पोलरायझेशनचा टॉपिक आहे हा. सुरुवातीला हे जे कंडक्टर दाखवलं इथे यांनी, हे जे दाखवलं इथं, हे काय आहे, हे पॉझिटिव्ह चार्जेस आहेत आणि हे निगेटिव्ह चार्जेस आहेत. सगळं मिक्सचर झालेलं आहे, म्हणजे हा एक कंडक्टर आहे. ओके, हा एक कंडक्टर आहे. त्या कंडक्टरमध्ये पॉझिटिव्ह चार्जेस, निगेटिव्ह चार्जेस असे फ्रीली मूव्ह होत आहेत आणि निगेटिव्ह चार्जेस फ्रीली मूव्ह होत राहतात. कारण तुम्हाला माहिती आहे की करंट जर फ्लो करायचा असेल तर त्याच्यामध्ये कोण असावं लागतं, निगेटिव्ह चार्जेस. त्याला आपण फ्री इलेक्ट्रॉन्स म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? फ्री इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन. हा, कंडक्टरमध्ये फ्री इलेक्ट्रॉनची काउंटिंग जास्त असते. सो तो फ्री इलेक्ट्रॉन्स असतात, ते रॅन्डमली मूव्ह होत असतात, म्हणून करंट पास होत असतो. तर हा एक कंडक्टर आहे. आता या कंडक्टर आणि डायइलेक्ट्रिक मध्ये काय डिफरन्स असतात, नॉन इन्सुलेटर काय असतं, हे सगळं समजेल तुम्हाला इथून. हा एक कंडक्टर असतो समजा, याच्यामध्ये हे फ्री इलेक्ट्रॉन सध्याला मूव्ह होत आहेत. ओके, तर मग या कंडक्टरला जर का मी एका इलेक्ट्रिक फील्ड मध्ये प्लेस करणार तर काय फरक पडणार आहे, तर सध्याला काय आहे, इलेक्ट्रॉन्स कुठेही रॅन्डमली मूव्ह होत आहेत, पॉझिटिव्ह चार्जेस वगैरे कुठेही रॅन्डमली आहेत सगळे. जर मी त्याला इलेक्ट्रिक फील्ड मध्ये इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस केली तिथं आणि त्याला इलेक्ट्रिक फील्ड मध्ये प्लेस केलं, हा कंडक्टरला हे इलेक्ट्रिक फील्ड दिसते तुम्हाला अशी या डायरेक्शनला असलेली, या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये प्लेस केलंय बा, दिसतंय? हो. ओके, काय फरक पडणार आहे पहा. आता काय फरक पडेल, त्याचे पॉझिटिव्ह चार्जेस इलेक्ट्रिक फील्डचा निगेटिव्ह चार्ज त्याला त्याच्याकडे ओढणार. आता इलेक्ट्रिक फील्डचा निगेटिव्ह चार्ज कोणत्या बाजूला असेल, या बाजूला इलेक्ट्रिक फील्डचा निगेटिव्ह चार्ज असेल इलेक्ट्रिक फील्डचा, आणि या बाजूला इलेक्ट्रिक फील्डचा पॉझिटिव्ह चार्ज असेल. पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह जात असते. मग काय होईल, सगळे हे जे ग्रीन आहेत ते सगळे पॉझिटिव्ह चार्जेस आहेत पहा, ते क्यू कडे शिफ्ट झाले है ना, आणि हे सगळे निगेटिव्ह चार्जेस प्लस क्यू कडे शिफ्ट झाले. क्लिअर? तर या ठिकाणी आपण विचार केला तर नेट इलेक्ट्रिक इंटेन्सिटी जे आहे ते 0 आहे. का? तर याला म्हणतात इलेक्ट्रोस्टॅटिक इक्विलिब्रियम. हा शब्द जेव्हा तुम्हाला वापरला जाईल तेव्हा त्याचं मिनिंग समजून घ्या. इलेक्ट्रोस्टॅटिक इक्विलिब्रियम म्हणजे काय, या ठिकाणी इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी जर तुम्ही ऍक्च्युअल मध्ये पाहिली तर 0 येते. का? त्याचं कारण सांगतो. बाहेरची इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी अप्लाय होत होती ई, जे की लेफ्ट कडनं राईट कडे होती. तर ते त्याचे स्वतःचे पॉझिटिव्ह चार्ज होता आणि इकडे निगेटिव्ह चार्ज होता, म्हणून तशी अप्लाय होती. कळालं का? आता झालं काय, तुम्ही ह्या कंडक्टरला जेव्हा इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी मध्ये प्लेस केलं, दॅट टाइम ह्या इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटीचा जो निगेटिव्ह चार्ज होता इकडचा आणि इकडचा जो पॉझिटिव्ह चार्ज, या निगेटिव्ह चार्जनी या कंडक्टर मधले जे सगळे पॉझिटिव्ह चार्जेस होते त्यांना अट्रॅक्ट करून ठेवलंय या साईडला. कळालं? हो. हा, आणि ह्या इकडच्या पॉझिटिव्ह चार्जनी ह्या निगेटिव्ह चार्जला अट्रॅक्ट करून ठेवलं इकडे. कळालं? हो. हा, आता दोघांच्या मध्ये डायपोल तयार झालंय पहा, कारण हे सगळे पॉझिटिव्ह एका बाजूला, सगळे निगेटिव्ह एका बाजूला आणि दोघांच्या मध्ये डिस्टन्स, याला काय म्हणतो आपण,
डायपोल. डायपोल म्हणतो ना, डायपोल जनरेट झालाय. हा, आता या ठिकाणी काय झालंय की जेव्हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे एका पर्टिक्युलर डिस्टन्सवर येतात तेव्हा परत तीच केस तयार झाली ना, कारण हे पॉझिटिव्ह चार्जेस आणि हे निगेटिव्ह चार्जेस एकमेकावर काय अप्लाय करतील, अट्रॅक्शन अप्लाय करतील पॉझिटिव्ह निगेटिव्ह Attraction. एकमेकाकडे. हा, पण मग त्यांच्यामुळे एक इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस होईल या स्वतःमुळे, म्हणजे हे पॉझिटिव्ह आणि हे निगेटिव्ह वेगवेगळे झाल्यामुळे एक इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस होईल जी या पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे जाईल, त्यांची स्वतःची इलेक्ट्रिक फील्ड. कळालं? कळालं का? हो. एक तर ही बाहेरची इलेक्ट्रिक फील्ड आहेच, पण हे वेगवेगळे झाल्यामुळे हे पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह इलेक्ट्रिक फील्ड, इलेक्ट्रिक फोर्स, लाईन ऑफ फोर्स जायला लागतील ना असे. हो. मग त्याची स्वतःची जी इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस होते त्याला म्हटलं जातं ई डॅश, म्हणजे इंड्युस्ड इलेक्ट्रिक फील्ड. हे बाहेरची जी होती ती एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड होती जी मध्ये तयार झाली, त्याला इंड्युस्ड इलेक्ट्रिक फील्ड म्हणतात. इंड्युस्ड इलेक्ट्रिक फील्ड त्याची स्वतःची प्रोड्यूस होणार आणि ती एक्झॅक्ट ऑपोजिट डायरेक्शनला प्रोड्यूस होईल तुमच्या एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डच्या. कळालं? म्हणजे एक्सटर्नल जर या डायरेक्शनला होती तर तुमची इंड्युस जी असेल ती इकडे पॉझिटिव्ह आणि इकडे निगेटिव्ह आहे, स्वतः इकडनं इकडे जाईल. कळालं का? कळालं का? हो. हा, आणि या 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 कंडक्टर मध्ये काय असतं की हे पॉझिटिव्हची काउंटिंग जास्त असते, निगेटिव्हची काउंटिंग पण जास्त असते. सो दॅट्स वाय हे जे ई डॅश तयार होते ती तेवढीच तयार होते जेवढी तुम्ही बाहेरनं सप्लाय केलेली असते. म्हणजे या केसमध्ये नेट इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड द कंडक्टर काय असणार मग 0, कारण ई जेवढी आहे तेवढीच ई डॅश आहे. दोघांची जर मी सबट्रॅक्शन केली, सबट्रॅक्शन का होणार, का होईल सबट्रॅक्शन, कारण दोघं ऑपोजिट डायरेक्शनला आहे. ई इकडे जाते, डॅश इकडे जाते, बरोबर. 10 प्लस असणार, 10 मायनस, दोघांची कॉम्बिनेशन काय होईल 0. कळलं? हो. नीट लक्ष द्या, थोडासा किचकट मुद्दा आहे. तर या ठिकाणी कंडक्टरला जर तुम्ही इलेक्ट्रोस्टॅटिक इक्विलिब्रियम मध्ये प्लेस करणार, इलेक्ट्रिक फील्ड मध्ये प्लेस करणार, सो दॅट टाइम तुम्हाला त्याची इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी 0 होताना दिसते. त्याच्यावर कुठलाच इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ऍक्च्युअली अप्लाय झालेली नाहीये, झालेली आहे पण ते नलिफाय झालेली, म्हणजे बॅलन्स झाले सगळं, इलेक्ट्रोस्टॅटिक बॅलन्स मध्ये येऊन जातो. या कॉन्सेप्टला म्हणतात पोलराइज्ड होणं. हे जे इलेक्ट्रोस्टॅटिक बॅलन्स झाला ना त्याचा, ते पोलरायझेशन म्हणतात. तसं करणं म्हणजे पोलराइज करणं. डायइलेक्ट्रिक अँड पोलरायझेशन मध्ये कंडक्टर दिलाय तुम्हाला कॉपर स्फिअर आणि इकडे दिलाय डायइलेक्ट्रिक रबर ब्लॉक. दोघांमध्ये तुम्हाला डिफरन्स वाटतच असेल, एक इन्सुलेटर आहे आणि एक कंडक्टर. जर हा कंडक्टर आहे त्याच्यामध्ये निगेटिव्ह चार्जेसची संख्या जास्त आहे, दिसतंय ना, दिसतंय का, ते पिंक हो. कलरचे. आणि हा जर डायइलेक्ट्रिक आहे म्हणजे याला डायइलेक्ट्रिक म्हणतात, जो रबर ब्लॉक आहे, जो इन्सुलेट चार्जेसची संख्या आहे, काउंटिंग आहे ते कमी आहे, कारण तो इन्सुलेटर आहे. ओके. हो सर. पुढे पहा, मग हे असे याच्यामध्ये रॅन्डमली ते कमी मूव्ह होतात, याच्यामध्ये जास्त मूव्ह होतात, म्हणून हा कंडक्टर तो इन्सुलेटर. आता मी डायइलेक्ट्रिक आणि पोलरायझेशन मध्ये डायइलेक्ट्रिक, आता बघा इकडे थोडस मागे घ्या, हे बघा, तर दोन डिफरन्स समजेल तुम्हाला. डायइलेक्ट्रिक आर इलेक्ट्रिकली नॉन कंडक्टिंग मटेरियल्स, म्हणजे जे कंडक्टर नसतात अशांना तुम्ही डायइलेक्ट्रिक्स म्हणतात, म्हणजे याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉनची काउंटिंग कमी असेल, म्हणजे जो इनडायरेक्टली इन्सुलेटर असेल. याच्यामध्ये दोन प्रकारचे डायइलेक्ट्रिक्स तयार होतात. दोन प्रकारचे डायइलेक्ट्रिक्स असतात, एक पोलार डायइलेक्ट्रिक्स असतो आणि एक नॉन पोलार डायइलेक्ट्रिक्स असतो. हे शब्द तुम्हाला थेअरीमध्ये येणारच आहेत पुढे, ते वाचा तुम्ही, तुम्हाला समजेल. पोलार डायइलेक्ट्रिक्स आणि नॉन पोलार डायइलेक्ट्रिक्स, दोन डायग्राम्स मध्ये काय फरक दिसतोय तुम्हाला, पहा बरं जरा. सर काय एकामध्ये डिफरन्स आहे दोघांमध्ये? चार्जेस सेपरेट झालेत आणि एकामध्ये ओव्हरलॅप झालेत. ओव्हरलॅप झालेत, व्हेरी गुड. सो हा डिफरन्स पोलार मॉलिक्यूल आणि नॉन पोलार मॉलिक्यूल मध्ये असतो, कळलं का? म्हणजे हो. जेव्हा मॉलिक्यूल असतात, जेव्हा एक मॉलिक्यूल घेतला तुम्ही डायइलेक्ट्रिकचा, आता डायइलेक्ट्रिक दोन प्रकारचे असतात, पोलार आणि नॉन पोलार, दोघं डायइलेक्ट्रिक्स आहेत. बट या डायइलेक्ट्रिक्स मध्ये तुम्ही वरच्या केसमध्ये पहा, वरची केसमध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह बऱ्यापैकी सेपरेटेड असतात इथं पोलार मध्ये, म्हणजे याचा निगेटिव्ह पूर्णतः सेपरेट असतो, पॉझिटिव्ह पूर्णतः सेपरेट असतो. पॉझिटिव्ह पूर्णतः डिफरंट दिसतो, निगेटिव्ह पूर्णतः डिफरंट दिसतो, यांच्यामध्ये एक गॅप असतो, त्यामुळे हा डायपोल सारखा वर्क करतो. क्लिअर? हो.
क्लिअर? गॅप असल्यामुळे इथं गॅप आहे ना मध्ये, एक बाजूला पॉझिटिव्ह क्यू एक बाजूला निगेटिव्ह क्यू, सो डायपोल झाला तो. सो हे पोलार मॉलिक्यूल डायपोल असतात ऍक्च्युअली. आणि डायलेक्ट्रिकचा दुसराच एक पार्ट आहे ज्याच्यामध्ये, आता ही फिगर थोडीशी चुकली इथं, याच्यामध्ये हे निगेटिव्ह चार्ज ह्या पॉझिटिव्ह मध्ये मिक्स होऊन गेलेले असतात, म्हणजे एकत्र येऊन गेलेले असतात. म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह यांच्यामध्ये डिफरन्सच नसतो, एकत्रच असतात ते. हे पहा, निगेटिव्ह पण तिथंच आहे आणि पॉझिटिव्ह पण तिथंच आहे. अशा टाईपचे जे मॉलिक्यूल असतात त्यांना नॉन पोलार मॉलिक्यूल म्हणतात, ज्यांच्यामध्ये डायपोल तयार होत नाही. म्हणजे डायपोल नसतो, दोन पोल पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एकाच ठिकाणी कंबाईन झालेले असतात, त्यांच्यामध्ये डिफरन्स नसतो, डिस्टन्स नसतो. क्लिअर? हो सर. हा, तर डायइलेक्ट्रिकचे दोन प्रकार, पोलार मॉलिक्यूल, नॉन पोलार मॉलिक्यूल. मी दोघांना इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवणार आहे. एकदा मी पोलार मॉलिक्यूलला ठेवेल इलेक्ट्रिक फील्ड मध्ये, डायइलेक्ट्रिकच्या पोलार मॉलिक्यूलला इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवणार, म्हणजे पोलार मॉलिक्यूल असलेला डायइलेक्ट्रिकला इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवणार, तेव्हा काय होतं चेक करू. आणि एकदा नॉन पोलार मॉलिक्यूल असलेला डायइलेक्ट्रिकला इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवणार, तेव्हा काय होतं ते चेक करू. क्लिअर? हो. तर पहा आता या केसमध्ये इथे आहे की डायइलेक्ट्रिक पोलार मॉलिक्यूल हा पोलार मॉलिक्यूल आहे. पोलार मॉलिक्यूल मध्ये सेपरेट दिसतंय पहा तुम्हाला व्यवस्थित. इथं निगेटिव्ह पॉझिटिव्ह सगळे सेपरेट झालेले आहेत. तसं तुमचं बेसिक जर तुम्ही पाहिलं तर हे आहे पहा, पॉझिटिव्ह वेगळा निगेटिव्ह वेगळा, एक्झॅक्ट, कारण तो पोलार मॉलिक्यूलचा डायइलेक्ट्रिक आहे. ओके, डायइलेक्ट्रिक मटेरियल असतं, मटेरियलला म्हणतात डायइलेक्ट्रिक, इन्सुलेटर. या दोघांच्या मध्ये एक पर्टिक्युलर गॅप असतो, तो दिसतोय पहा तुम्हाला गॅप. तो गॅप असल्यामुळे याला पोलार मॉलिक्यूल म्हणू शकतो. आता जर तुम्ही याला इलेक्ट्रिक फील्ड मध्ये प्लेस केलं, तर हा इलेक्ट्रिक फील्ड मध्ये प्लेस केल्यानंतर हा इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शननी रोटेट होऊन जातो. ओके, म्हणजे डायपोल मोमेंट देतो तो. आपण जे डेरिव्हेशन पाहिलं होतं पहा डायपोल मोमेंटचं, आठवलं का? हो. ते असं पहा, इकडे प्लस चार्ज असतं, इकडे निगेटिव्ह क्यू चार्ज असतं. मग आपण जर याला इलेक्ट्रिक फील्ड मध्ये प्लेस केलं तर हे मुवमेंट द्यायचं की नाही, हे फिरायचं ना असं गोल, आणि गोल हो. फिरून ते कसं होऊन जायचं, सुरुवातीला असं होतं, आता ते असं होऊन जाईल, इथं प्लस क्यू इथं मायनस क्यू. म्हणजे एवढं डिस्प्लेसमेंट त्याने परफॉर्म केलं की नाही, केलं की नाही? हो. तर मग हे डायपोल मोमेंट देतो तो जेव्हा तुम्ही त्याला इलेक्ट्रिक फील्ड मध्ये प्लेस करतात. म्हणजे हे बिना इलेक्ट्रिक फील्डचा तो असा आहे, अशा इकडे तिकडे कसं पण मोमेंट पण थिटा डिग्री मध्ये रोटेट झालेला, पण जेव्हा तुम्ही त्याला इलेक्ट्रिक फील्ड मध्ये प्लेस करणार तेव्हा तो इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शननी बरोबर स्वतःचे डायरेक्शन करून घेतो. म्हणजे काय, या इलेक्ट्रिक फील्ड ओके, सुपा इकडे. आणि याच्यामध्ये काय होतं, हा स्वतःला त्या रोटेशन मध्ये परफॉर्म करून घेतो. आता इथं त्यांनी एक्झाम्पल दाखवलेत पहा काही, जसं की तुम्हाला जर पोलार मॉलिक्यूलचे डायलेक्ट्रिक्स मटेरियल कुठले असतात जर ते पाहायचं असेल तर वॉटर मॉलिक्यूल हा त्याचा एक्झाम्पल आहे. वॉटर मॉलिक्यूल मध्ये काय होत असतं की हा जो निगेटिव्ह चार्ज आहे तो असतो आणि दोन पॉझिटिव्ह चार्ज असतात ते म्हणजे हायड्रोजन, आणि ते पूर्णतः सेपरेट असतात कोणापासून, ऑक्सिजन पासून. म्हणजे H2O असं त्याचं नॉमेनक्लेचर असतं. फॉर्म्युलाचं मेकिंग असं असतं. दोघांच्या मध्ये गॅप असतो, पॉझिटिव्ह चार्जेस एका बाजूला असतात आणि निगेटिव्ह चार्ज एका बाजूला असतात आणि त्यांच्यामध्ये गॅप असतो. कळालं का? हो. हा, तसं हायड्रोजन क्लोराईड पण असतं, Cl2 हायड्रोजन क्लोराईड, हे HCl पण करता येतं तुम्हाला. HCl मध्ये पण तसं असतं, हा प्लस हा मायनस, म्हणजे प्लस मायनस जे असतात ते सेपरेट झालेले असतात एका गॅपने, म्हणून हे पोलार मॉलिक्यूल म्हटलं जातं यांना. ओके, आता पुढे पहा, वॉटर मॉलिक्यूल इथं सांगितलंय बघा तुम्हाला. तुम्हाला हा जो निगेटिव्ह चार्ज आहे मी सांगितलं ते ऑलरेडी, निगेटिव्ह चार्ज आणि पॉझिटिव्ह चार्ज एका पर्टिक्युलर डिस्टन्सनी झालेले असतात. पॉझिटिव्ह चार्ज एका बाजूला असतात, निगेटिव्ह चार्ज एका बाजूला असतात, मग त्या मॉलिक्यूलला आपण पोलार मॉलिक्यूल म्हणणार, तो डायलेक्ट्रिक मध्ये. त्याला जर आपण डायलेक्ट्रिक मध्ये प्लेस केलं तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा बरोबर त्याचे रोटेट करतो, म्हणजे डायपोल मोमेंट देतो. ओके, तरी इथं पहा हे असं डायपोल सारखं दिसतंय पहा तुम्हाला. क्लिअर? वरती निगेटिव्ह चार्ज आहे, खाली पॉझिटिव्ह चार्ज आहे, असं डायपोल असतं. मध्ये गॅप असतो, त्याला आपण डायपोल मोमेंट तयार करतो, म्हणून हे हायड्रोजन क्लोराईड, त्याच्यानंतर हे ऑक्सिजन H2O NaCl हे सगळे
कोण आहेत? पोलार डायइलेक्ट्रिक्स. पण जेव्हा आपण त्याला एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड मध्ये प्लेस करणार, ओके, एक्सटर्नल इलेक्ट्रिक, त्यानंतर पाहू आपण मोमेंट कसं परफॉर्म करतो. सध्याला इकडे लक्ष द्या. हा नॉन पोलार मॉलिक्यूल आहे. नॉन पोलार म्हणण्याचा अर्थ काय? याच्या निगेटिव्ह पॉझिटिव्ह सगळे एकत्रच आहेत. पहा, निगेटिव्ह पण तिथंच, पॉझिटिव्ह पण तिथंच, म्हणजे असा दिसतोय. पहा, तो निगेटिव्ह पण तिथंच आहे, पॉझिटिव्ह पण तिथंच आहे. आलं लक्षात? तर मग अशा टाईपचं कोण असतं. याच्यामध्ये पहा, तुम्हाला हे एक्झाम्पल दिलं याने की अशा कोण असेल नॉन पोलार मॉलिक्यूल मध्ये हायड्रोजन मॉलिक्यूल किंवा मग कार्बन डायऑक्साईडचा मॉलिक्यूल, या अशा टाईपच्या नॉमेनक्लेचर ठेवतात. म्हणजे यांचा असा सेटअप असतो. हायड्रोजन मध्ये काय असतं? पॉझिटिव्ह क्यू, म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज 1 आणि पॉझिटिव्ह चार्ज 1, आणि या दोघांचा कोव्हॅलेंट बॉन्डिंग असतं. पहा, हे कोव्हॅलेंट बॉन्डिंग ज्यांचे पण असते ना, जवळपास ते कोव्हॅलेंट बॉन्डिंग वाले जे असतात त्यांचे इथं निगेटिव्ह चार्जेस आहेत. पहा, आणि ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह एकत्र येऊन बनलेलं असतं, सेपरेशन नसतं बिलकुल. क्लिअर? क्लिअर? हो. दोन प्रकारच्या बॉन्डिंग, आयोनिक बॉन्डिंग आणि कोव्हॅलेंट बॉन्डिंग. H2O, NaCl हे आयोनिक बॉन्डिंग मध्ये येतं, आणि हे CO2, हायड्रोजन 2, ऑक्सिजन 2 हे कोव्हॅलेंट बॉन्डिंग मध्ये येतं. कोव्हॅलेंट आणि आयोनिक बॉन्डिंग शिकलेत ना केमिस्ट्री मध्ये? हो सर. तर त्याचा प्रकार आहे तो. म्हणजे याच्यामध्ये हे देवाणघेवाण करतात इनडायरेक्टली. कोव्हॅलेंट म्हणजे काय? देवाणघेवाण करायची बा. म्हणजे माझ्याकडे एकच मॉलिक्यूल आहे, माझ्याकडे एकच इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे याच्याकडे एकच इलेक्ट्रॉन आहे, याच्याकडे पण एकच इलेक्ट्रॉन आहे. दोन हायड्रोजनकडे एक इलेक्ट्रॉन होता. दोघांना कंप्लीट व्हायला 2 इलेक्ट्रॉन्स लागतात. त्याचं जे फर्स्ट ऑर्बिट असतं ते कंप्लीट व्हायला. सो तो काय करेल? दोघं एकमेकांमध्ये बॉन्डिंग करतात. कोव्हॅलेंट बॉन्डिंग म्हणजे देवाणघेवाण करतात. तू माझा वापर, मी तुझा वापरतो, म्हणजे आपण दोघं कंप्लीट होऊ, अशी ते टेंडन्सी असते त्यांची. सो अशा टाईपची जी कोव्हॅलेंट बॉन्डिंग असते तिथे हे नॉन पोलार मॉलिक्यूल तुम्हाला पाहायला भेटतं. समजलं का? ते मिक्स असतात मग एकमेकांमध्ये. हो. तर इथं पण तसंच आहे. पहा, हे ऑक्सिजन, हे कार्बन कडे त्याची व्हॅलेन्सी 4 असते, त्याला ऑक्सिजनचे पाहिजे असतात. मग इथं हा दोन इकडनं घेईल, 2 इकडनं घेईल, या ऑक्सिजनचे 2, या ऑक्सिजनचे 2 असे मिळून तो स्वतःचे 4 तयार करेल, आणि याचे 4 असे मिळून तो 8 तयार होतो. आलं लक्षात? कोव्हॅलेंट बॉन्डिंग. मग हे नॉन पोलार. तर केमिस्ट्रीचा पार्ट झाला. एक्झाम्पल फक्त लक्षात ठेवा. पोलार, नॉन पोलार. ओके, याच्यात मिक्स असतं. पॉझिटिव्ह चार्जेस आणि निगेटिव्ह चार्जेस कंबाईन झालेले असतात एकमेकांमध्ये. ओके, पुढे पाहता. तर मी समजा जर अशा टाईपच्या चार्जेसला इलेक्ट्रिक फील्ड मध्ये प्लेस केलं, तुम्हाला ते तर समजलं होतं ना की जर आपण पोलारला इलेक्ट्रिक फील्ड मध्ये प्रोड्यूस करणार तर काय होईल? प्लेस करणार तर काय होईल? पोलारला. डायपोल मुवमेंट तयार होतं. ते समजा पोलार असे होते समजा. ओके, हा प्लस इथं होता आणि हा इथं मायनस, आणि हे पोलार असे होते. आता हा तिरका होता की नाही असा? हो. तर त्याला जर आपण मध्ये ठेवला तर तो असा इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शनने होऊन जातो. म्हणजे त्याला जर अशी इलेक्ट्रिक फील्ड असेल तर हा असा बरोबर स्ट्रेट होऊन जातो. असं पॉझिटिव्ह इकडे, निगेटिव्ह इकडे, म्हणजे तो अशी मुवमेंट देतो. कळालं का? हो सर. हे पोलार मध्ये होतं. आणि नॉन पोलार मध्ये काय फरक पडतो? नॉन पोलार हे आता दाखवतोय तुम्हाला मी. नॉन पोलार हे पूर्ण थिअरी तुमच्या बुक मध्ये लिहिलेली, जे मी तुम्हाला एका व्हिडिओ मधून पूर्ण टॉपिक शिकवतोय. हा शॉर्ट मध्ये वाचून घ्यानंतर तुम्ही. सो नॉन पोलार मध्ये काय डिफरन्स होतोय? जर तुम्ही नॉन पोलार डायइलेक्ट्रिक मटेरियलला इलेक्ट्रिक फील्ड मध्ये प्लेस केलं तर याच्यापासून तुम्हाला पोलार डायइलेक्ट्रिक जनरेट होताना दिसतो. हे काय तयार झालं? हे पोलार तयार झालं ना, म्हणजे त्याचा पॉझिटिव्ह वेगळा निघाला आणि निगेटिव्ह वेगळा निघाला. म्हणजे नॉन पोलारला इलेक्ट्रिक फील्ड मध्ये प्लेस केलं तर त्याचा पोलार तयार होतो, पोलार डायइलेक्ट्रिक जनरेट होतो. कळालं? कळालं? हो सर. जो ऑलरेडी पोलार होता तो एका लाईन मध्ये येणार इलेक्ट्रिक फील्डच्या, आणि जो नॉन पोलार तो पोलार तयार होणार. असं येते. सो इथं पहा, तुम्हाला निगेटिव्ह चार्जेस एका बाजूला आणि पॉझिटिव्ह चार्जेस एका बाजूला सेपरेट झालेले दिसतात इलेक्ट्रिक फील्ड मध्ये प्लेस केल्यामुळे, आणि मग तुम्हाला तो पोलार डायइलेक्ट्रिक प्रोड्यूस होताना दिसतो. याच्यामध्ये मॉलिक्यूल विथ इंड्युस्ड द डायपोल मुवमेंट, त्याच्यामध्ये मॉलिक्यूल डायपोल मुवमेंटनी, आणि मग डायइलेक्ट्रिक विथ अ नॉन पोलार मॉलिक्यूल इज सेड टू बी पोलराइज्ड ड्यू टू द एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड.
मग हे पोलराइज होतं. म्हणजे पोलराइज होणं म्हणजे काय झालं, सेपरेट झालं ना ते, प्लस वेगळा मायनस वेगळा. ओके, हॅलो, कळालं का? हो. हा, आता पोलरायझेशन हा टॉपिक ऍक्च्युअली मेन त्याचा कन्सर्न आहे फिल्टर. तुम्ही जर लाईट चॅप्टर मध्ये मी तुम्हाला शिकवलं होतं पहा, ऍक्च्युअल त्याचं मिनिंग असतं फिल्टर करणं. म्हणजे दोन गोष्टींमधनं एका गोष्टीला बाजूला काढणं. जसं लाईट मध्ये आपण हॉरिझॉन्टल वेव्ह जर पाठवतोय तर त्याच्या व्हर्टिकल वेव्हला तो रेस्ट्रिक्ट करून टाकतो. हॉरिझॉन्टल वेव्ह फक्त पास होते ना. आपण हे लाईट चॅप्टर मध्ये ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. सो पोलरायझेशन ऍक्च्युअली तोच कॉन्सेप्ट असतो. जे मिक्सअप झालेलं आहे त्याला सेपरेशन करा, त्याला पोलराइज करणं म्हणतात इलेक्ट्रिक. या ठिकाणी जो प्लस आणि मायनस होता तो सेपरेट झाला, सो पोलराइज झाला लाईट. लाईट म्हणजे काय इथं मॉलिक्युल्स. आता डायइलेक्ट्रिक मटेरियल जर पोलार मॉलिक्यूल असेल त्याला जर मी इलेक्ट्रिक फील्ड मध्ये प्लेस करणार तर मग तुम्हाला फरक दिसेल पहा. तो एका डायरेक्शन मध्ये रोटेट होऊन जाईल. समजेल तुम्हाला इथं डायपोल मोमेंटचं डेरिव्हेशन पाहिलं ते पण आपल्याला दिसेल. सो नो एक्सटर्नल फील्ड जर अप्लाय झाली असेल तर त्या टाइमला तुमचं जे डायपोल मोमेंट आहे ते 0 असतं, कारण सध्याला कुठलीच इलेक्ट्रिक फील्ड त्याच्यावर अप्लाय झालेली नाहीये. But नाही. if we are applying the electric field on polar molecule dielectric material, so that time तो त्याची डायपोल मोमेंट परफॉर्म करणार. म्हणजे तो इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शननी प्लेस होणार. म्हणजे पाहिजे तुम्हाला ते डेरिव्हेशन पाहायला भेटेल. तो Q1 आणि Q2 चार्ज होता, तो थीटा डिग्रीनी रोटेट होतो. बरोबर का? कारण त्याच्यामध्ये एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड तुम्ही प्लेस केलंय म्हणून तो त्याला अट्रॅक्ट करणार. निगेटिव्ह पॉझिटिव्हला अट्रॅक्ट करेल, पॉझिटिव्ह निगेटिव्हला अट्रॅक्ट करेल, दोघं बरोबर त्याच डायरेक्शन मध्ये येऊन जातील. म्हणजे सगळे चार्जेस तुम्हाला एका डायरेक्शन मध्ये पाहायला भेटतात. कळलं का? हो सर. हा, मग आता इथं पहा, मग या ठिकाणी हे जे डिग्री ऑफ अलाइनमेंट आहे हा महत्वाचा टॉपिक आहे पहा. डिग्री ऑफ अलाइनमेंट आहे म्हणजे थिटा किती डिग्रीने रोटेट झाला तो इनडायरेक्टली. तर ते दोन गोष्टीवर डिपेंड असतं. एक म्हणजे टेम्परेचर आणि दुसरं म्हणजे एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ. तुमची हे इलेक्ट्रिक फील्डची जी स्ट्रेंथ आहे म्हणजे एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड हिची स्ट्रेंथ किती जास्त तेवढा ते अलाइनमेंट जी असते डिग्रीची थिटाची व्हॅल्यू पण तेवढी जास्त असते. समजलं का? म्हणजे ते फास्ट होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे टेम्परेचर. जेवढं टेम्परेचर कमी तितकं ते फास्ट होणार. इनव्हर्स प्रोपोर्शनल आहे. हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, टेम्परेचर इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. कळालं? कळालं का? सर टेम्परेचरचा कसं काय इम्पॅक्ट होतो? आउटसाइडचं टेम्परेचर इम्पॅक्ट करतं ना. आउटसाइडचं टेम्परेचर इम्पॅक्ट करेल की नाही? कारण मॉलिक्यूल जेव्हा टेम्परेचर मध्ये येतात तेव्हा ते एक्साइटेड स्टेट मध्ये असतात. ते स्वतःच्या मेन पोझिशनच्या भोवती व्हायब्रेशन परफॉर्म करतात की नाही? हो. हा, मग या व्हायब्रेशन जे असतात ते त्याला रेस्ट्रिक्शन प्रोव्हाइड करतात ना फिरण्यासाठी, मोमेंटसाठी. मग ते रेस्ट्रिक्शन, तो रेजिस्टन्स फोर्स कमी झाला तर त्याचं मोमेंट लवकर होतं. कळालं का? म्हणून टेम्परेचर पण आहे. त्याचे स्वतःचे रेजिस्टन्स जो क्रिएट होणार आहे त्याचा प्रॉब्लेम असतो. आता यात अलाइनमेंट जी आहे तुमची, म्हणजे अलाइनमेंट जे डिग्री जो थिटा डिग्री असतो तो कशावर डिपेंड आहे? जर इलेक्ट्रिकल फील्ड स्ट्रेंथ इन्क्रीज झाली आणि टेम्परेचर डिक्रीज झालं तर अलाइनमेंट इन्क्रीज होते. म्हणजे ते अलाइनमेंट लवकर येते. कळालं का? कळालं का? हो. पुढे पहा. सो आता इथं पहा, नॉन पोलार मोलिक्यूल आणि पोलार मोलिक्यूल असे दोनही दिसतात तुम्हाला. नॉन पोलार मोलिक्यूल इकडे दिसतोय की जो ज्याला इलेक्ट्रिक फील्ड मध्ये प्लेस केल्यानंतर तो पोलार मोलिक्यूल मध्ये कन्वर्ट झालाय. दोघांमध्ये फरक. हा नॉन पोलार होता, हा पोलार होता. हा पहिले एकमेकांमध्ये मर्ज झालेला होता, म्हणजे निगेटिव्ह पण तिथंच आणि पॉझिटिव्ह पण तिथंच असा मॅटर होता त्याचा सुरुवातीला. पण जर मी त्याला इलेक्ट्रिक फील्ड मध्ये केला तर तो कशामध्ये कन्वर्ट झालाय? पोलार मध्ये कन्वर्ट झालाय. बरोबर? हो. म्हणजे इम्पॅक्ट काय बसतो? इम्पॅक्ट काय पडला? आणि जो ऑलरेडी पोलार होता त्याला जर मी इलेक्ट्रिक फील्ड मध्ये प्रोड्यूस केलं तर तो अलाइनमेंट मध्ये येऊन जातो, म्हणजे इलेक्ट्रिक फील्डच्या. कळालं? हो सर. हा, हे ऑब्झर्वेशन लक्षात ठेवा, मग थिअरी समजेल तुम्हाला पुढची.
सो द नेट इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट डेव्हलप. आता या ठिकाणी काय होतंय बा, लिनियर आयसोट्रॉपिक डायलेक्ट्रिक म्हटलं जातं समजा याला. आता लिनियर आयसोट्रॉपिक डायलेक्ट्रिक म्हणजे काय, इनडायरेक्टली पोलर डायलेक्ट्रिक आहे. सो हा पोलर डायलेक्ट्रिक जो असतो याला जर मी इलेक्ट्रिक फील्ड मध्ये प्लेस करतोय तर त्याची मुवमेंट कशी होते, कोणत्या हिशोबाने होते आणि त्याच्यावर ऍक्च्युअली डायपोल मुवमेंट किती येतं. सो मॉलिक्यूलचं पोलरायझेशन कसं झालेलं आहे तर पहा तुम्हाला दिसतंय का, मुवमेंट होताना इलेक्ट्रिक फील्ड मध्ये अलाइनमेंट होते पहा, आणि ही जी अलाइनमेंट झाली आहे याच्यामध्ये मॉलिक्यूलचं पोलरायझेशन झालेलं आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह असे सेपरेट झालेत आणि त्यांची मुवमेंट होते पहा, पॉझिटिव्ह एका बाजूला निगेटिव्ह एका बाजूला, अशा टाईपचं पोलरायझेशन होतंय. सगळे पॉझिटिव्ह चार्ज एका साईडला दिसत आहेत तुम्हाला आणि सगळे निगेटिव्ह चार्ज एका साईडला दिसतात ना. सगळे पॉझिटिव्ह आले, सगळे पॉझिटिव्ह एका साईडला, राईट साईडला आणि सगळे निगेटिव्ह एका साईडला, याला म्हणतात पोलरायझेशन. पोलरायझेशन झालं, सेपरेट झालं सगळं. ओके, आता हे पोलरायझेशन किती झालं. मग हे जे पोलरायझेशनची डेफिनेशन तुमची पहा, द पोलरायझेशन इज डिफाईन ॲज, पोलरायझेशन कसं डिफाईन करणार तुम्ही या केसमध्ये. सो पोलरायझेशन इज इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट पर युनिट व्हॉल्यूम, म्हणजे एका पर्टिक्युलर व्हॉल्यूम मध्ये किती इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट झालं त्याला म्हणतो आपण पोलरायझेशन झालं. आता ह्या पूर्ण व्हॉल्यूमच्या मी एक छोटा व्हॉल्यूम कन्सिडर केला डीव्ही. ओके, तो म्हणजे हा इथं दिसतोय का सॅम्पल पीस. हो. हा, त्या सॅम्पल म्हणजे हा एवढ्या व्हॉल्यूम मध्ये, म्हणजे हा फॉर्म्युला पहा, इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट म्हणजे याच्यामध्ये जे इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट झालेलं आहे ओके, ते या चेंज इन व्हॉल्यूम मध्ये, म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम मध्ये जे काही इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट झालेलं असेल, म्हणजे पी समजा वाटेवर, तो पण चेंज इन पी असेल, डायपोल मुवमेंट पण चेंज झालेला तेवढ्या याच्यामध्ये, तर या दोघांच्या रेशोला आपण म्हणतो पोलरायझेशन. क्लिअर. हो सर. आता फॉर्म्युला पहा पोलरायझेशनचा, हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे एक्झामसाठी. तर पोलरायझेशनचा जो ऍक्च्युअली फॉर्म्युला येतो तो म्हणजे साय ई इंटू इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. हे साय आहे, याला एक्स म्हणू नका, हे साय असतं असं आणि हे असं, साय म्हणतात त्याला, साय, SEY, साय. क्लिअर. हो. काय म्हणणार याला, साय म्हणणार, साय. साय ई म्हणजे काय, साय म्हणजे ई म्हणजे काय, इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी मुळे प्रोड्यूस झालेली इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटी ऑफ डायलेक्ट्रिक मटेरियल. ओके, आता हे साय काय इंडिकेट करतं, हे साय म्हणजे काय, हे असते, हे जे असतं हे असं, हे इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटी ऑफ डायलेक्ट्रिक मटेरियल, इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटी ऑफ डायलेक्ट्रिक मटेरियल. हे काय इंडिकेट करणार, हे प्रत्येक मटेरियल लॅबोरेटरी मध्ये आपण याची व्हॅल्यू काढून ठेवलेली आहे, म्हणजे हा कॉन्स्टंट आहे. हा काय कॉन्स्टंट आहे, तो दिला असतो क्वेश्चन मध्ये, क्वेश्चन मध्ये कधी पण दिला जाईल, काही प्रश्न नाही याच्या बाबतीत. पण हा इंडिकेट काय करतो, हा इंडिकेट करतो डायलेक्ट्रिक मटेरियलची इलेक्ट्रिक प्रॉपर्टी, म्हणजे त्याच्यामधनं किती इलेक्ट्रिसिटी पास होऊ शकते हे दाखवणारा कॉन्स्टंट आहे. कळालं का. त्याचं इलेक्ट्रिक बिहेवियर रिप्रेझेंट करणारा कॉन्स्टंट असतो. इलेक्ट्रिकली तो कसा बिहेव करेल त्याला म्हणतात इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटी ऑफ डायलेक्ट्रिक मटेरियल. ओके, इलेक्ट्रिक बिहेवियर रिप्रेझेंट करणारा कॉन्स्टंट. आउट. हा ऍक्च्युअली फॉर्म्युला कसा तयार झालाय माहिती का, हा फॉर्म्युला असा तयार झालाय, जेवढं काही पोलरायझेशन प्रोड्यूस होणार आहे ते पोलरायझेशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू तुमची इलेक्ट्रिक फील्ड असेल, बाहेरची इलेक्ट्रिक फील्ड वरती. म्हणजे डायरेक्ट प्रपोर्शनॅलिटी काढण्यासाठी पोलरायझेशन इज इक्वल टू, म्हणजे काहीतरी कॉन्स्टंट टाकावं लागेल ना, मग तो ससेप्टिबिलिटी कॉन्स्टंट येतो आणि ह्या ई. आलं का लक्षात, आलं का लक्षात. साय म्हणतात त्याला सिम्बॉलला. ओके. हो. ओके, हा, मग इथं पासून तुम्हाला दिलंय पहा, मग या पोलरायझेशनचा फॉर्म्युला असा तयार झालेला आहे पहा, पी इंटू साय ई, एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ, त्याची जी स्ट्रेंथ आहे ते, आणि हे ससेप्टिबिलिटी ऑफ मटेरियल सांगितलं तुम्ही, इलेक्ट्रिक बिहेवियर दाखवते. आता तुम्हाला मी पोलरायझेशन सांगताना एक गोष्ट सांगितली होती, ते पर्टिक्युलर किती व्हॉल्यूम मध्ये होतं ते महत्वाचं. सो व्हॉल्यूम ऑफ इच
व्हॉल्यूम इलेमेंट ऑफ द लिनियर आयसोट्रॉपिक डायलेक्ट्रिक मटेरियल इज डीव्ही. आपण एक छोटासा इलेमेंट कन्सिडर केला होता डीव्ही. मग त्याच्यामध्ये नेट पोलरायझेशन किती झालं असेल? तर नेट पोलरायझेशन झालं असेल पर युनिट व्हॉल्यूमचं. तर नेट पोलरायझेशन झालं असेल इच इलेमेंटचं पी त्याचं पोलरायझेशन होतं आणि किती व्हॉल्यूम मध्ये? डीव्ही व्हॉल्यूम मध्ये. कळालं? ओके. नेट पोलरायझेशन. आता इथं काय होतंय पहा, सगळे निगेटिव्ह चार्जेस आणि पॉझिटिव्ह चार्जेस एका साईडला आहे. ओके. आता याच्यावर नेट चार्ज जो असेल 0 असणार. नेट चार्ज इन इच व्हॉल्यूम. सो नेट चार्ज इन इच व्हॉल्यूम इलेमेंट विल बी 0. वाय 0? प्रत्येक ठिकाणचा चार्ज 0 का झाला? कारण तुम्ही जर एक छोटा व्हॉल्यूम कन्सिडर केला, मग तुम्ही कुठलाही व्हॉल्यूम कन्सिडर केला, एक छोटासा हा व्हॉल्यूम कन्सिडर करा समजा स्मॉल, तर इकडे जो या साईडला जो पॉझिटिव्ह चार्ज आहे तितकाच निगेटिव्ह चार्ज या बाजूला आहे की नाही? हो. किंवा तुम्ही मोठा व्हॉल्यूम कन्सिडर करा, तुम्ही लार्ज जरी व्हॉल्यूम कन्सिडर केला, हा पूर्ण व्हॉल्यूम जरी कन्सिडर केला एक सॅम्पल म्हणून, तर या बाजूला जेवढे पॉझिटिव्ह चार्ज तयार होतील तेवढे निगेटिव्ह चार्ज या बाजूला पण तयार होणार आहेत. कळालं? कळलं का? मग नेट चार्ज जो असणार म्हणजे इकडे जर प्लस क्यू आहे तेवढाच निगेटिव्ह क्यू पण आहे. मग नेट जो चार्ज असणार नेट क्यू तो काय असेल? प्लस क्यू आणि हा मायनस क्यू. ऍक्च्युअल चार्ज 0. कळालं? हो. हा. मग या ठिकाणी इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी 0 होऊन जाते. का? कारण दोघांच्या चार्जची संख्या सेम असते. कारण सगळे पॉझिटिव्ह चार्ज एका बाजूला असतात, सगळे निगेटिव्ह चार्ज एका बाजूला असतात. पॉझिटिव्ह चार्जचं जेवढं पोटेन्शियल असतं तेवढंच पोटेन्शियल निगेटिव्ह चार्ज असतं. किंवा तुम्ही त्याला इनडायरेक्टली चार्ज डेन्सिटी मध्ये सुद्धा कॅल्क्युलेट करू शकतात. कारण चार्ज पर युनिट एरिया म्हणजे काय? चार्ज डेन्सिटी असते. बरोबर ना? हो. बोललो होतो आपण मागे. तर मग हे जे हा पर्टिक्युलर एरिया होता याच्यामध्ये जेवढे चार्ज आहेत, चार्ज पर युनिट एरिया जे प्लस सिग्मा असेल समजा, एवढी सिग्मा डेन्सिटी त्याची, तर तेवढेच एरियामध्ये इकडे तेवढाच निगेटिव्ह चार्ज असतो. लक्षात? मग एकंदरीत हे 0च होणार. तुम्ही असं करा का तसं करा, शेवटी एरिया सारखाच घेतलेला तुम्ही. तुम्हाला ऍक्च्युअल जो चार्ज भेटतो नेट चार्ज इच व्हॉल्यूम एलिमेंट तो 0 भेटतो. बिकॉज दोन्ही साईडला सेम चार्ज आहे, सेम सरफेस चार्ज डेन्सिटी आहे. मग तुमची सरफेस चार्ज डेन्सिटी सेम असल्या कारणाने होतं काय की एक इलेक्ट्रिक फील्ड निगेटिव्ह डायरेक्शनला प्रोड्यूस होईल. हे आता मागे पण डिस्कस केलंय मी तुम्हाला. म्हणजे इकडे पॉझिटिव्ह चार्ज येऊन गेलेले आहेत हे स्वतःचे, आणि हे निगेटिव्ह चार्ज येऊन गेले याचे स्वतःचे आहेत ते मॉलिक्युलचे, आणि याच्यामुळे काय झालंय की हे पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह एक इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस होणार. आलं का लक्षात? त्याची स्वतःची. आलं का लक्षात? कळालं का? कळालं का? सर परत सांगा नाही. अरे सोपं आहे ना, आधी डिस्कस केलं ना आपण की याच्यावर जे एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड होती ती अशी प्रोड्यूस झालेली. एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे बाहेरची. बरोबर? हो. बरोबर. आणि याचे हे पॉझिटिव्ह चार्जेस निगेटिव्ह चार्जेस सेपरेट झाले की नाही एका अलाइनमेंट मध्ये? हो. मग त्याच्यामुळे त्याचे पॉझिटिव्ह चार्ज सगळे राईट साईडला आले आणि सगळे निगेटिव्ह चार्ज लेफ्ट साईडला आले. बरोबर? हो. हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह स्वतःची पण एक इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस करतील ना, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. हो सर. मग त्याला आपण ई डॅश म्हणतो. अपोजिट डायरेक्शनची इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस झाली ती, ते त्यांच्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह मुळे. म्हणजे ही एक्सटर्नल फील्ड या बाजूला अप्लाय होते, तर ही ई डॅश इकडच्या बाजूला अप्लाय होते सेम इंटेन्सिटीनी. कळालं का? हो. मग आता नेट इलेक्ट्रिक फील्ड किती झाली? नेट इलेक्ट्रिक फील्ड, नेट म्हणजे काय? दोघांची प्लस. तर एक फॉरवर्ड डायरेक्शनला एक बॅकवर्ड डायरेक्शनला, दोघांची इंटेन्सिटी सेम आहे. सो नेट इलेक्ट्रिक फील्ड याच्यामध्ये काय होईल? 0. कळालं का? हो. कळालं का? इकडची ई आणि इकडची ई डॅश दोघांची इंटेन्सिटी सेम असल्यामुळे ते दोघं एकमेकाला बॅलन्स करून टाकतील. सो नेट इलेक्ट्रिक फील्ड ई नॉट ई मायनस ई डॅश होईल आणि त्याचा आन्सर भेटेल तुम्हाला 0. कळालं? हो सर. मग तुम्हाला इथं पहा हा इम्पॅक्ट दिसतो तुम्हाला की पोलरायझेशन इफेक्ट कॉजेस अ डिक्रीज इन नेट इलेक्ट्रिक फील्ड विद इन द डायइलेक्ट्रिक मटेरियल. आता या ठिकाणी तुम्हाला 2-3 गोष्टी पाहायला भेटतात.
समटाइम्स काय होतं की डायइलेक्ट्रिक मटेरियल मध्ये बाहेरची इलेक्ट्रिक फील्ड जास्त असते आणि आतली इलेक्ट्रिक फील्ड कमी असते. म्हणजे समजा असं असं पण होऊ शकतं की समजा की हा पॉझिटिव्ह चार्ज आणि हा निगेटिव्ह चार्ज जो आहे, म्हणजे हे जे चार्जेस मुळे तयार झाले याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉनची काउंटिंगच कमी आहे समजा, आणि तुम्ही बाहेरची इलेक्ट्रिक फील्ड जास्त लावली, म्हणजे ही बाहेरची खूपच जास्त आहे आणि आपली जी आहे ती कमी तयार झाली, ई डॅश. कळलं का? कळलं का? बाहेरची इलेक्ट्रिक फील्ड खूप जास्त हाय लावलेली आहे तुम्ही, ज्याची इंटेन्सिटी 100 आहे समजा, ओके, ई ची. आणि तुम्ही जे डायइलेक्ट्रिक मटेरियल घेतलं त्या इलेक्ट्रिक मटेरियल मध्ये मोलिक्युलची काउंटिंग कमी आहे, सो त्याच्यामुळे कमी चार्ज तयार होईल की नाही? कमी चार्ज जर तयार झाला तर त्याची ई डॅश जी भेटेल ती कमी भेटेल की नाही? हो. मग ही समटाइम्स कमी पण असू शकते, असं कंपल्सरी नाही की ते जास्तच असली पाहिजे. सो दोघं इक्वल पण असू शकतात, 0 पण होऊ शकते किंवा लेस पण असू शकते. मग ही समजा कमी झाली, समजा ही काहीतरी समजा 70 तयार झाली अपोजिट डायरेक्शनला, मग नेट इलेक्ट्रिक फील्ड याच्यावर किती अप्लाय झाली? नेट किती झाली? ई नॉट झाली, ई होती 100, त्याच्यामधनं ही 70 मायनस, कारण ती ऑपोजिट डायरेक्शन आहे, म्हणजे ऍक्च्युअल त्याच्यावर किती अप्लाय झाली आहे? 30. समजलं का? हो. हा, आता याचा काय फायदा झाला? याचा बेनिफिट हा आहे की हे जे आपल्याला नेट जे बनवता येते ना, तर आपल्याला इलेक्ट्रिक कोणत्याही इलेक्ट्रिक फील्ड मध्ये त्याला प्लेस करून आपल्याला त्याची नेट इलेक्ट्रिक फील्ड किती असेल हे आपल्याला मॅनेज करता येतं. आलं का लक्षात? आपल्याला करता येतं ना. मग आपल्या हातात आली की नाही पॉवर, मग आपण त्याच्यानुसार ते मॅनेज करतो आणि आपण त्याला कॅपॅसिटर्स वगैरे या ठिकाणी युज करतो. मग हे पोलरायझेशन इफेक्ट काय होतो, तुम्हाला तुमची इलेक्ट्रिक फील्ड मेंटेन करता येते, डिक्रीज करता येते. मग कॅपॅसिटर मध्ये किंवा ट्रान्सफॉर्मर मध्ये तुम्ही या पोलरायझेशनचा वापर करता. आलं का लक्षात? हे कॅपॅसिटर मी तुम्हाला आता सांगितलं, पॉझिटिव्ह आणि काय. सर ई डॅश छोटीच असते का? छोटी किंवा इक्वल्स टू ई? बस त्याच्यापेक्षा मोठी कसं काय होईल? छोटी जास्त करून असते, छोटीच काम करतो आपण खास करून, कारण हे जे आहे ना इथं याच्यामध्ये हे कॅपॅसिटर आहे समजा, हा एनर्जी स्टोअर करतो इनडायरेक्टली छोट्याशा काही स्मॉल स्केल मध्ये. मग हे जे स्टोअर करतो हा एनर्जी, याच्या 2 प्लेट असतात तशा, इकडे इकडे समजा सगळा पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि इकडे सगळा निगेटिव्ह चार्ज असतो, आणि हे मध्ये डायइलेक्ट्रिक मटेरियल असतं, हे मध्ये डायइलेक्ट्रिक मटेरियल असतं असं. ओके ओके. हो. आता हे जे डायइलेक्ट्रिक मटेरियल आहे याला पॉझिटिव्ह निगेटिव्ह याच्या स्वतःचे असे मॉलिक्युल्स असतात, पॉझिटिव्ह निगेटिव्ह असे पोलराइज्ड मटेरियल असतं सगळं. जोपर्यंत इकडे परफेक्ट पॉझिटिव्ह चार्ज त्या लेवलची इंटेन्सिटी तयार करत नाही, म्हणजे जोपर्यंत तेवढ्या लेवलची इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस होणार नाही, म्हणजे इकडे पॉझिटिव्ह चार्ज तयार होणार नाही, इकडे निगेटिव्ह चार्ज येणार नाही, आणि जोपर्यंत ते तेवढे जमत नाही जेवढे त्याला गरजेचे आहेत, म्हणजे हे एक इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस करत असतात अशी बाहेरचे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह, कळलं? त्याला आपण एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड म्हणणार. या डायइलेक्ट्रिक साठी ते एक्सटर्नल झाले. ओके, कॅपॅसिटरची गोष्ट सांगते काय असतं. मग ही एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी वाढतात, कारण इथं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस कंटिन्युअसली डोप होत राहतात, म्हणजे या दोन्ही प्लेटवरती पॉझिटिव्ह येत राहतात, निगेटिव्ह येत राहतात, पॉझिटिव्ह येत राहतात, निगेटिव्ह येत राहतात. सो त्याच्यामुळे त्याची इलेक्ट्रिक फील्ड वाढत राहते दोघं बाजूच्या बाजूने. मध्ये डायइलेक्ट्रिक मटेरियल ठेवलेलं असतं. मग काय होतं, ते तोपर्यंत पास होऊ देणार नाही, म्हणजे याच्यातनं बिलकुल करंट पास वगैरे होऊ देत नाही. का? कारण हे जे मध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे ना, जोपर्यंत ते परफेक्टली अलाइन होणार नाही तोपर्यंत ते बिलकुल पास होऊ देणार नाही. आणि ते अलाइन कधी होईल? जेव्हा आपल्या रिक्वायर्ड इलेक्ट्रिक फील्ड हे बाहेरच्या प्लेट तयार करतील. कळालं का? नाही, थोडसा किचकट आहे, जाऊ द्या, आपल्याला शिकायचं आहे कॅपॅसिटर, काही गरज नाही, नंतर सांगेल. पुढच्या टॉपिक मध्ये आहे कॅपॅसिटर परफेक्ट, सो ते आपण तेव्हा पाहू. पहिले सध्याला इथं समजून घ्या की पोलरायझेशन हा कन्सेप्ट आपण कॅपॅसिटर ट्रान्सफॉर्मर मध्ये युज करतो. ओके, हो. बस संपलं इथं, एवढा घ्या. आता तुम्ही बाकीचं मला असं वाटतं तुम्ही रीड करा, तुम्हाला कळून जाईल. ह्याच्यामध्ये सगळंच घेतलेलं आहे आपण जवळपास. सो थांबू आपण इथं. ओके, हो सर.